आनंद होतोय खूप की एक वेगळा विक्रम आम्ही करतोय। नेहमीच अल्बत्या वेगवेगळे विक्रम केलेले आहेत आणि त्यातलाच एक मोठा विक्रम आपण करतोय की एका दिवशी 6 प्रयोग करतोय आणि सगळ्यांमध्ये एक एनर्जी वेगळी संचारलेली आहे। सगळे वेगळ्या उत्साहामध्ये आहेत। 15 ऑगस्ट तर आपण तो दिवस असा निवडला की त्या दिवशी भारत स्वतंत्र झालेला आहे आणि या स्वतंत्र भारताच्या या सगळ्या इतिहासामध्ये अल्बत्याचा विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे आणि त्याचा आनंद वेगळा आहे। एक वेगळी एनर्जी वेगळा उत्साह आमच्या सगळ्यांमध्ये आहे। फुल ऑन हॉर्स आम्ही। दिलीप काकांच्या शुभेच्छा नेहमीच आमच्यासोबत असतात आणि त्या याही वेळी आहेत। दिलीप काकाच नाही तर प्रतिभाताई मतकरी असतील, चिन्मय आमचा तर दिग्दर्शकच आहे आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीतल्या सगळ्या मान्यवरांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, सदिच्छा दिलेल्या आहेत आणि ती सगळ्या सदिच्छा ते सगळ्या शुभेच्छा त्या एनर्जी सकट आम्ही आमच्या 15 ऑगस्टच्या प्रयोगामध्ये 6 प्रयोगामध्ये आम्ही ते दाखवणार आहोत तुम्हाला। आणि आज सगळेच त्या उत्साहात आहे की कधी तो दिवस उजाडतोय स्वातंत्र्याच्या त्या पूर्वसंध्यावर आम्ही पहिला प्रयोग करतोय प्रेक्षकांच्या बालप्रेक्षकांच्या मोठ्यांच्या साक्षीने आणि धमाल करणार आहोत त्या दिवशी आम्ही सगळ्यांमध्ये एक एनर्जी। आमचा चेटकी असेल, आमचा अलबत्या गलबते असेल, फुल ऑन असेल। आता या एक्साइटमेंट आहेच कारण टेन्शन पण आहे कारण मीच सिल्लू सोडून दिला की सर आम्ही 6 प्रयोग करूया आपण एकत्र, कारण आम्हीच आमचा रेकॉर्ड मोडतोय। खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट जेवढी आहे तेवढंच आम्हाला असं वाटतं की मराठी रंगभूमीसाठी हा एक सुवर्ण दिवस असणार आहे की एकाच नाटकाचे एकाच नाट्यगृहामध्ये एकाच दिवशी सगळे 6 प्रयोग होणं हे कलाकारांसाठी जेवढे अभिमान आहे तेवढंच मला वाटतं रसिक प्रेक्षकांना सुद्धा या गोष्टीचं खूप कुतूहल आहे। कारण आम्ही आता जेव्हा सांगतो की आपण सलग 6 प्रयोग करणार आहोत तर प्रेक्षकांना त्या दिवशीचा प्रयोग पाहण्यामध्ये खूप कुतूहल आहे की हे 6 प्रयोग कसे करणार आहे, त्यामागे कसं चाललं आहे मॅनेजमेंट। सो अर्थात मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे त्याच्यामुळेच अलबत्या गलबत्या सक्सेसफुली मला वाटतं आम्ही 1000व्या प्रयोगाकडे वाटचाल करतोय आणि हा जो वर्ल्ड रेकॉर्ड होतोय तो अर्थात हे शिवधनुष्य आमच्या निर्मात्यांनी मिळवलं आहे। सो सगळ्यात जास्त अभिनंदन तर खरंच आमच्या सरांचं आहे कारण बाकी सगळी गणितं सांभाळणं आणि त्यांनी साथ देणं आणि त्याच्यामुळे अलबत्या गलबत्या आज आम्ही खरंच सक्सेसफुली रन करतो। बेसिकली सगळेच कलाकार बिझी येतात, प्रत्येकाचं कामं त्यांचे सगळे वैयक्तिक सगळ्या गोष्टी या सगळ्यामुळे सगळेच बिझी असतात। परंतु अलबत्या गलबत्या म्हटलं ना तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पहिली प्रायोरिटी आमच्या सगळ्या टीमची ही अलबत्या गलबत्याच असते। त्याच्यामुळे वेळेचं कधी काही प्रॉब्लेम झालेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही महिन्याला 15-20 प्रयोग करतो। कधी पावसाच्या या सगळ्या सीझनप्रमाणे कधी प्रयोग कमी असतात आमचे, पण मोस्ट प्रॉब्ली की वर्षाला 200 ते 250 प्रयोगांचं आमचं एक प्रयोगाची संख्या असते जी इतर नाटकांच्या माध्यमातून खूप जास्त आहे कारण ती एनर्जी ते लोकांचा रिस्पॉन्स त्यामुळे या नाटकाच्या प्रयोगांची संख्याही वाढलेली आहे। आता तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला मगाशी की 6 प्रयोग का, तर मी बोललो या नाटकाची इतकी डिमांड आहे ना की दिवसाला 10 प्रयोग पण कमी पडते। शेवटी मानवी मर्यादा असतात, त्या मर्यादेमुळे आपल्याला काही गोष्टी हट्टासाने करायच्या नसतात। म्हणजे आमचे बंधू निलेश गोपनार आहेत, म्हणजे आज तो बिचारा म्हणजे फुल ऑन आहे त्या नाटकात। श्रद्धा असेल किंवा सन्नी असेल या सगळ्यांची एनर्जी इतकी जबरदस्त आहे की ते 6 प्रयोगापर्यंत त्याची एनर्जी तीच असणार आहे। पहिल्या प्रयोगाला जी असणार ती शेवटच्या प्रयोगाला असणार। सो आनंद या गोष्टीचा आहे आता की रेकॉर्ड तर करतोच आहे पण त्या रेकॉर्ड कुणामुळे करतो तो आमचा रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे करतो। त्यांनी जर तो उत्साह दाखवला नसता, त्यांनी जर आम्हाला प्रतिसाद दिला नसता तर कदाचित याचे इतके प्रयोग झाले नसते कदाचित, पण आम्ही पोचलो नसतो। कारण आता हे नाटक हे शिवधनुष्य जसं ही बोलली माझ्या हातात हे शिवधनुष्य खऱ्या अर्थाने ऑडियन्सने हातात घेतलेले आणि हे नाटक आम्ही चालवत नाही, हे आमच्या माध्यमातून रसिक मायबाप प्रेक्षकच चालवतो आहे। त्यामुळे त्यांना जितकं नाटक हे नाटकाला श्रद्धाने सांगितलं की 20-25 वेळा नाटक पाहिलेलं आहे, पण त्या दिवशी वेगळा प्रयोग आहे, विश्वविक्रम आहे, तर त्याचे साक्षीदार आम्ही सुद्धा असणार आहोत। या माध्यमातून सगळ्यांनी त्या नाटकाचे प्रयोगाचे तिकीट काढलेले आहेत आणि ते लोक तिकडे येणार आहेत नाटकाचे प्रयोग बघायला। तर मला असं वाटतं की लोकांची डिमांड जसं सप्लाय असतो तसं हा डिमांड तसा सप्लाय आहे नाटकाचा। लोकांच्या घेतलेलं नाटक खूप खूप एक्साइटमेंट आहे आम्हा सगळ्यांना ॲज अ नट म्हणून, आम्हा कलाकारांना सुद्धा सगळ्यांना खूप एक्साइटमेंट आहे की 6 प्रयोग होणार आहेत एकाच दिवशी। छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर 15 ऑगस्ट दादर। सो आम्ही सगळे असे एवढे एक्साइटेड आहोत की आम्ही अरे यार दादा तुम्ही आता जेव्हा मला सांगितलं गेलं की आपण 6 प्रयोग करतोय काय तुम्हाला म्हणणं आहे,
म्हटलं आम्हाला थोडासा 1 सेकंड असं होल्ड करू, आम्ही म्हटलं येस हे करूया म्हणून, कारण का तो आनंदच वेगळा आहे. आता 15 ऑगस्ट आपण दरवर्षी आपल्या लहानपणापासून आपल्या मनामध्ये एक इमेज आहे 15 ऑगस्टची, एक वेगळ्या आठवणी आहेत. पण आता यापुढे 15 ऑगस्ट या कारणामुळे कायमचं स्मरणात राहील आमच्या आयुष्यभर, की यार, आणि आमच्या नाही पूर्ण मराठी रंगभूमी आणि जागतिक रंगभूमीवरती, की अलबत्त्या गलबत्त्यासारखं नाटक 15 ऑगस्टच्या दिवशी 6 प्रयोग एक रेकॉर्ड करून गेला. हा रेकॉर्ड कोण तोडेल नाही तोडेल तो नंतरचा भाग आहे, पण एक रेकॉर्ड केलेलं नाटक आहे. आणि असा प्रयोग, अशा गोष्टी या फार रेअर असतात, कमी होतात, आणि या गोष्टी आम्ही अचीव करतोय. सो एक खूप एक्साइटमेंट आहे करायला. आणि चिंची चटकी ही नाटकामध्ये विलन जरी असली तरी तिची मस्ती, मजा, खट्याळ, तिची फजिती हे मुलांना बघायला फार आनंद होतो. त्यामुळे काय होतं, एखाद्या निगेटिव्ह कॅरेक्टरला जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये ज्या गोष्टी या विनोद बुद्धी म्हणा किंवा तिचं खट्याळपणा म्हणा, हे जे मिश्किलपणा जो येत जातो ना, त्यामुळे ते कॅरेक्टर आणखीन मुलांच्या मनावर मुलांना भावत जातं. असे कॅरेक्टर्स तुम्ही बघाल किती इंडस्ट्रीतले बरेच मोठे कॅरेक्टर्स आहेत की त्याच्यामध्ये ना थोडंसं विलन आहे पण थोडासा मिश्किलपणे ते केलं गेलेले कॅरेक्टर आहेत ना, हे कायम मनावरती घर करणारे कॅरेक्टर. सो चिंचटकी पण त्यामध्येच येते. चिंचटकी आता यापूर्वी दिलीप प्रभाकरांनी केली होती, काकांनी केली होती, त्यानंतर वैभव मंगलेंनी केली, त्यानंतर आता मला संधी मिळते. सो मला इतक्या महाराष्ट्रभर प्रेम मिळते आत्तापर्यंत की येस की यार चिंची चटकी आम्ही आधी पण पाहिली होती, आवडली, आणि आत्ताही तेवढीच आवडते. खूप प्रेम मिळते, खूप छान आनंद. आणि लहान मुलांकडून काही गिफ्ट्स मिळतात का चिंची? खूप मिळतात. इंट्रोमध्ये वडापाव येतात, कॅडबरी येते, पॉपकॉर्न येतात, गुलाबाचं फूल येतं, ग्रीटिंग्स येतात, चित्र रेखाटतात, भरपूर काय येतं, भरपूर काय काही मुलं तर घरी घेऊन जायला पण येतात, घरी घेऊन चला आमच्यासोबत तू चल म्हणून, असं पण होतं. बरंच खूप मजा आहे. ॲक्च्युली ह्या वर्ल्ड रेकॉर्डच्या बाबतीत माझे वडील असे म्हणाले की तुम्ही एका दिवशी 6 प्रयोग करताय, तर मी सकाळी 7 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत मी 6 प्रयोग बघून मी एक वर्ल्ड रेकॉर्ड करतो. त्यामुळे ॲक्च्युली कलाकारांची जी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ऑडियन्स हा रेकॉर्ड पण करू शकतो आपण अपील करू शकतो. हो, 6 प्रयोग बघू शकता. तर अशीच 3री बेल वाजणार आहे आमची 15 ऑगस्टला 7:15च्या प्रयोगाला, आणि तुम्ही या साक्षीदार व्हायला नक्की या, कारण रंगभूमीचा हा खूप सुवर्ण दिवस आहे, आणि तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम आमच्यासोबत कायम राहील अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. म्हणजे अरे गलबत्या हा रेकॉर्ड करायला जन्माला आलाय. त्याच्या म्हणजे पहिल्याच प्रयोगापासून जेव्हा त्यांनी हाऊसफुलची पार्टी घेऊनच जन्माला आला, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलंच आहे की रेकॉर्डच करायचे आहेत. कारण एक कसं असते, आपण एक आदर्श ठरवतो, प्रत्येक जणाचा एक आदर्श असतो. माझा आदर्श आहे, कन्याराजेंचा पण एक कोणतरी आदर्श. तसंच आज मराठी रंगभूमीवर कोणी नवीन नट, कोणी नवीन निर्माता, नवीन दिग्दर्शक जेव्हा नाटक करायला पण घेतो, तेव्हा तो गलबत्याचा आदर्श धरून प्रयोग करतो. कारण एक असं नाटक निर्माण करणं ज्याच्यामध्ये 8 सेट आहेत. सिनेमा नेहमी वेगवेगळे लोकेशन्स आपण दाखवतो, चित्रपटगृहांमध्ये आपण खूप वेगवेगळे लोकेशन्स दाखवतो, तर ते लोकेशन्स आज पहिल्यांदा रंगभूमीवर कोणीतरी 8 लोकेशन्स वेगवेगळे दाखवलेत, आणि ते वेगवेगळ्या रित्या, म्हणजे तिथे VFXचं माध्यम असतं, तिथे ग्राफिकल इफेक्ट्स असतात, पण इथे तसं काही नसताना त्या 20 फुटाच्या चौकटीत एक विश्व निर्माण करणं, एक फॅन्टसी लँड निर्माण करणं, हे अद्वैत थिएटरने केलेलं आहे. आणि ते घराघरात पोचलेलं आहे. याची खूप मोठी म्हणतात ना एक ट्रेनिंग प्रोसेस आहे. जसं NHDला हे केलं जातं, तिथे सेट शिकवतात, ते कॉस्ट्यूम शिकवतात, कॅरेक्टरायझेशन शिकवतात. ह्या नाटकामध्ये अभिनयाचे 9 रस असलेले वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, वेगवेगळ्या शेड्स आहेत. जसं मगाशी निलेश म्हणाला की तो विलन आहे, पण विलनमध्ये पण वेगळ्या शेड्स आहेत, त्याच्यातले 9 रस आहेत. मी हिरो असलो तरी हिरोमध्ये पण वेगवेगळ्या शेड्स आहेत, 9 रस मी त्याच्यातनं दाखवतो. मी त्याच्यातनं नृत्यकला, माझी अभिनयकला आणि ॲथलेटिझम असं त्रिवेणी संगम आहे ह्या माझ्या भूमिकेतनं. पण अशा वेगवेगळ्या शेड्स ह्या नाटकातनं येतात. त्यात प्राणी इथे अभिनेते आहेत, तर त्यांचे पण वेगवेगळे शेड्स आहेत. तर ही एक अभ्यासाचा विक्रम पण आहे हा, की एक वेगळं असं नाट्य ज्यांनी लोकांना काहीतरी शिकायला मिळेल. म्हणजे एंटरटेनमेंट तर आहेच, प्लस शिक्षणसुद्धा आहे या नाटकातनं. असं गलबत्याचा रेकॉर्ड आहे की तुम्ही सगळे या विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हा आणि या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या. 15 ऑगस्टला तारीख लक्षात ठेवा, गुरुवार 15 ऑगस्ट 2024, स्थळ शिवाजी मंदिर, छत्रपती शिवाजी मंदिर, दादर. वेळ सकाळी 7:15चा पहिला प्रयोग आहे, ते संध्याकाळचा 8चा शेवटचा 6वा प्रयोग आहे. यामध्ये
सकाळी 7:15 पासून ते रात्री 8 पर्यंत 6 प्रयोग होणार आहेत. तुम्ही या सगळेजण या प्रयोगाचे साक्षीदार व्हायला. अलबत्या यो